आपण नेहमी ऐकतो की भगवान शिव अनादी आणि अनंत आहेत, पण काही पुराणांमध्ये त्यांच्या जन्माची एक वेगळीच अद्भुत कथा आहे. चला तर मग हा वैश्विक विरोधाभास नेमका काय आहे ते पाहूया. कल्पना करा, वेळ नाही, अवकाश नाही, फक्त एक अनंत शांत पोकळी. आणि त्या शांततेतून एक दिव्य स्पंदन, एक ओंकार घुमला. हे होते शुद्ध प्रकाशाचे एक निराकार रूप, शांती आणि शाश्वततेचं प्रतीक. हीच ती परमचेतना, तेच म्हणजे सदाशिव. आता याच शाश्वत स्रोतामधून एक नवीन ऊर्जा प्रकट झाली. ही होती आदिशक्ती, दिव्य स्त्री शक्ती. मग सृष्टीच्या विस्तारासाठी त्यांनी वैश्विक जबाबदाऱ्या वाटून घेण्याचा निर्णय घेतला, आणि इथूनच एका मोठ्या योजनेची सुरुवात झाली. आणि अशा प्रकारे झाली निर्मिती त्रिमूर्तींची. प्रत्येकाला वैश्विक चक्रात एक खास जबाबदारी देण्यात आली. पण लवकरच निर्माता आणि पालनकर्ता यांच्यात एक वाद सुरू झाला. श्रेष्ठ कोण या प्रश्नावरून त्यांच्यातला संघर्ष वाढतच गेला. हे होतं एक ज्योतिर्लिंग, ज्याचा ना आदी होता ना अंत, आणि एका दिव्य वाणीने त्यांना त्याचा आरंभ किंवा अंत शोधण्याचं आव्हान दिलं. हजारो वर्ष शोध घेऊनही त्या अनंत स्तंभाचा थांगपत्ता लागला नाही. मग या परीक्षेचा निकाल काय लागला असेल, चला पाहूया. भगवान विष्णू नम्रपणे परतले आणि त्यांनी आपली असमर्थता मान्य केली. पण ब्रह्मदेवांनी मात्र आपण शिखर गाठल्याचा खोटा दावा केला. तेव्हा तो स्तंभ उघडला आणि त्यातून सदाशिवांचं भव्य रूप प्रकट झालं. म्हणजे ही परीक्षा शक्तीची नव्हतीच, तर सत्याची होती. या एका क्षणाने एकच दिव्य नियम स्थापित केला: अहंकारापेक्षा सत्य नेहमीच श्रेष्ठ असतं. आता क्षमा मागण्यासाठी ब्रह्मदेवांनी कठोर तपश्चर्या सुरू केली आणि त्यांनी विनंती केली की शिव त्यांच्या मुलाच्या रूपात जन्माला यावेत. प्रत्येक नावाचा नाद ब्रह्मांडात घुमत होता आणि ते बाळ शांत होत होतं. ही कथा त्यांच्या नात्याची एक अगदी वेगळी बाजू दाखवते. तर त्रिमूर्ती मिळून हे विश्वाचं चक्र चालवतात. पण एक अशी शक्ती आहे जी फक्त मूळ स्त्रोताकडेच आहे. ती शक्ती म्हणजे अनुग्रह, अर्थात दिव्य कृपा, जी फक्त सदाशिवांकडे आहे. हीच आहे अंतिम मुक्ती देण्याची शक्ती. आणि इथेच आपल्याला त्या वैश्विक विरोधाभासाचं उत्तर मिळतं. ते पुत्र आहेत, तेच पिता आहेत आणि तेच मूळ स्रोत. सगळं एकाच दिव्य सत्याची रूपं आहेत. म्हणजे सगळे भेद मिटून पुन्हा त्याच एका स्रोतामध्ये विलीन होतात, कारण तेच आरंभ आहेत, तेच अंत आहेत आणि त्यांच्यामध्येच सर्व काही सामावलेलं आहे.